नमस्कार मित्रहो, तुमची दिवाळी कशी झाली? निश्चितच फराळाच्या आणि दिवाळी अंकांच्या बौद्धिक आनंदामध्ये ही उत्तम गेली असणार अशी अपेक्षा करतो। दिवाळीनंतर आता तुम्ही आपापल्या कामात लागलेले असणार। कोणी नोकरी करत असेल, कोणी दैनंदिन व्यवसायात गुंतलेलं असेल, कोणी वेगवेगळ्या प्रकारचं कार्यालयीन किंवा शेतीवरचं काम करत असेल। तर मित्रांनो, यावर्षी तुम्हाला आठवत असेल आपण आपला दिवाळी अंक, आपला म्हणजे चांगुलपणाच्या चळवळीचा दिवाळी अंक हा रक्तदान, अवयवदान आणि देहदान या विषयांवरती केंद्रित असा काढलेला होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला। इतका उत्तम प्रतिसाद मिळाला की आपले सर्व अंक संपलेले आहेत। पण खरं सांगू का, हे लिहिण्यापुरतं मर्यादित असून चालणार नाही। मी स्वतः रक्तदान अनेकदा केलेलं आहे, अवयवदान आणि देहदानाची प्रतिज्ञाही केलेली आहे, प्रतिज्ञापत्र लिहूनही दिलेलं आहे। आपल्यापैकी अनेकांनी कदाचित केलं असेल, पण नसेल तर तुम्ही हे जरूर करा। पण याच शृंखलेतला पुढचा भाग म्हणजे आपण प्रत्यक्षामध्ये रक्तदान आणि अवयवदान आणि देहदान याची एक चळवळ सुरू करणार आहोत। पहिला त्यातला कार्यक्रम जो आहे तो 5 नोव्हेंबर 2025 रोजी ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन